नमस्कार, माझं नाव प्रसाद प्रदीप वैद्य. मी मुंबईत राहतो. माझं वय 32 वर्ष, माझी उंची 5.11 आणि माझी प्रोफाईल धन्यवाद. माझा या क्षेत्रातील अनुभव म्हणजे मी गेली 10 वर्ष मला झाली या क्षेत्रात. मी सर्वप्रथम प्रायोगिक नाटकापासून सुरुवात केली, राज्यनाट्य स्पर्धेपासून. 2015 साली झी नाट्यगौरवमध्ये उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून मला नामांकन मिळालं प्रायोगिक विभागामध्ये. नाटक होतं बाहू कासारचा घोडा. त्यानंतर मला अस्वस्थ नायक या नाटकासाठी आणि नवा सूर्य नाटकासाठी राज्य सरकारचं जे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये अभिनयाचं सर्टिफिकेट मिळालं. त्यानंतर मी निरंतर नाटकं तर करतच आहे. त्यानंतर व्यावसायिक नाटकं मी नवरा माझा भवरा प्रदीप पटवर्धन सरांसोबत केलं. नंतर विठू माऊली आणि आता आमचं संगीत पुनर्विकास हे नाटक आमचं रंगभूमीवर चालू आहे. त्यानंतर मी यूट्यूबवर अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये कामं केली, कॅरेक्टरवर केले. माझी पहिली शॉर्ट फिल्म म्हणजे जज मी नॉट नावाची केली मी, ती यूट्यूबवर आहे. नॉट सो प्राऊड, नंतर ए जाड्या, नंतर चमन चायवाला एक वेबसिरीज केली, यही है जिंदगी, मी त्याच्यात काम केलं आहे, यूट्यूबवर आहेत ते. त्यानंतर मी सिरियल्समध्ये कामं केली. आपल्या मराठी सिरियल्समध्ये सध्या मी काम करत आहे, कॅरेक्टर रोल करत आहे. त्यामध्ये मी श्रेयस तळपदे आणि मोहन जोशी सरांसोबत जुळून येती रेशीम घाटी या झी मराठीवरच्या सिरियलमध्ये सर्वांची भूमिका केली. त्यानंतर जय जय स्वामी समर्थ कलर्स मराठीवरील सिरियलमध्ये मी गावकऱ्याची भूमिका केली आहे. आई कुठे काय करते या स्टार प्रवाहाच्या सिरियलवरील मी डॉक्टरची भूमिका केली. नंतर रमा राघवमध्ये मी रमाच्या बॉसची भूमिका केली. नंतर आत्ता मी नवी जन्मेन मी तसंच शिवा सिरियलमध्ये भटजी पुजाराची भूमिका केली आहे. त्यात मी एक लग्नसुद्धा लावलं आहे. नंतर सिनेमे म्हणाल तर मी द डिसायपल चैतन्य तामाणेंचा जो रिलीज झाला आहे त्यामध्ये मी एक छोटीशी भूमिका केली. त्यानंतर एक होतं माइंड या सत्यघटनेवर आधारित चित्रपटामध्ये मी एक भूमिका केली. तो अजून रिलीज झाला नाही आहे पिक्चर. त्यानंतर विक्रम गोखले सरांनी ज्याच्यात काम केलं आहे सावली नावाच्या पिक्चरमध्ये मी सुरक्षा रक्षकाची भूमिका केली. त्यामुळे विविध कॅरेक्टर रोल्स करणं, विविध बेरिंगचे रोल्स करणं असे मला करायला आवडतात. आणि मला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा बोलता येतात, समजतात. त्यामुळे तुमच्याकडे माझ्यासाठी काही काम असेल, कॅरेक्टर रोल असेल तर माझा जरूर विचार करावा. सध्या मी फ्री आहे. धन्यवाद.